नमस्कार मित्रांनो, मी गणेश मार्केट सारथी लाईफ मॅजिक चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आत्ता मागच्या आठवड्यामध्ये इंटरनॅशनल मेन्स डे झालेला, त्याच्याबद्दल बिलेटेड हॅपी मेन्स डे. म्हणजे असाही दिवस आहे आपल्यासाठी, सो कुणी काळजी करू नका. म्हणजे काही मित्र आहेत त्यांचा असा प्रश्न होता की यार मुलांसाठी कधी काही नसतं, म्हणजे मुलींसाठी एवढे डेज असतात, त्यांच्यासाठी एवढे सेलिब्रेशन केलं जातं, प्रत्येक गोष्टीच वुमेन्स डे वुमेन्स डे वुमेन्स डे. बट इट्स नॉट लाईक दिस मित्रांनो. आपल्यासाठी पण एक दिवस आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मला असं म्हणायचं की ईश्वराने ज्यावेळेस पुरुष आणि स्त्री दोघं बनवले, तर पुरुषाच्या साच्यामध्ये ना काहीतरी वेगळं जादू टाकलेली आहे असं मला वाटतं. का? कारण पुरुष ना जे बाहेर दाखवतात ना ते बऱ्याच वेळा त्यांच्या आतमध्ये नसतं, आणि बऱ्याच वेळा जे आतमध्ये असतं ते बाहेर दिसत नाही. बिकॉज त्यांच्याकडे सुद्धा एक इमोशनल कॉर्नर असतो जो कधी कोणाला दिसत नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा एक खूप केअरिंग कॉर्नर असतो जो दिसत नाही. ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या पुरुषांकडे जास्त असतात. म्हणजे तिला शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक, सामाजिक ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला स्वतःचं एक काम करावं लागतं, स्वतःची एक माइंडसेट क्रिएट करावा लागतो आणि त्या माइंडसेटनुसार जगावं लागतं. प्रत्येकाचा एक वेगळाच असतो तो. पुरुषांना देखील स्वतःची बाजू सांभाळत या सर्व कॉर्नरचा विचार करत पुढं जावं लागतं. लहानपणापासूनच आपण ऐकत असतो की हे काम मुली करू शकतात, तू नाही करू शकत का? मुली रडत आहेत का बघ, तू रडतोय. म्हणजे जर समजा आपल्याला चुकून पडलो आणि लागलं, तर लागल्यानंतर असं म्हणलं जातं की यार काय मुलीसारखं रडतोय, म्हणजे रडणं हा मुलींचा गुणधर्म आहे का, हे कुणी सांगितलं आणि कसं? तर हे सांगणारे आपलेच असतात. म्हणजे कुणी पडलं तर सांगितलं जातं की काय मुलींसारखं रडतोय. मुली कधी असं जातं की काही वेळेस परीक्षांमध्ये अभ्यासाचे काही मुलं असतात की ज्यांना खेळामध्ये जास्त रुची असते, मग ते मुलं खेळण्याच्या नादात थोडं अभ्यासाकडे तर दुर्लक्ष होतं. मग असं म्हटलं तर घरातच असं कंपॅरिझन केलं जातं की बघ तिला किती मार्क पडले, तुला का नाही पडले. हो, असू शकतं. सो म्हणजे तिथून आपली कॉम्पिटिशन तयार झाली होती असं मला वाटतं. सो कॉम्पिटिशन ज्यावेळेस क्रिएट करली जाते ती आपल्या घरातच, मग तिथंच कुठंतरी त्या कॉम्पिटिशनचा भाग तिरस्कारात निर्माण होतो. मग त्याच्यामुळे ती तिरस्कार पुढं वाढत जातो. म्हणजे स्त्री आणि पुरुष याचं कॉम्पिटिशन आपल्या घरात निर्माण केलं जातं, आणि त्याच्यामुळं ते बाहेर सुद्धा ते तशाच प्रकारे रिफ्लेक्ट केलं जातं. त्यांना शाळा आणि शाळेच्या बाहेर जे जग असते ते त्यांना आवडत असतं, ते त्यांना असं आकर्षित करतं. हे जे जग आहे हे त्यांचं जग शाळांपासून त्यांचं दुर्लक्ष करायला चालू होतं. मग ज्यावेळेस नंतर पुढे पुढे जाऊन मार्कांमध्ये थोडीशी कटोती द्यायला चालू होते, मग त्यावेळेस त्यांना घरच्यांकडून जनरल हे स्टेटमेंट दिलं जातं की अभ्यास नाही केला तर चांगली नोकरी नाही मिळणार, नोकरी नाही मिळाली तर कोणी मुलगी नाही देणार. म्हणजे ही गोष्ट अभ्यास नाही केला तर मुलगी नाही देणार ही अशी लिंक केली जाते आपल्या. त्या ज्या गोष्टी लिंक केल्या जातात याचा गोष्टी हळूहळू त्या आतमध्ये जात असतात आणि त्यात फीड होत असतात की हो या नोकरी नाही म्हणजे मुलगी नाही, नोकरी नाही म्हणजे मुलगी नाही. सो नोकरी म्हणजे ती भीतीने पुढे जाऊन त्याचा न्यूनगंड, त्याची भीती, या अशा गोष्टी सगळ्या कनेक्टेड आहेत. जर कॉलेजांमध्ये वगैरे चांगली मार्क नाही मिळाले तर एक दडपण यायला चालू होतं की घरी जर नोकरी नाही मिळाली चांगली, कोणी जर कॉलेजमध्ये मार्क नाही मिळाले तर नोकरी नाही देणार, नोकरी नाही मिळाली तर मुलगी नाही भेटणार. म्हणजे अशा गोष्टी ह्या कनेक्टेड होत जातात. काही वेळा असं होतं की चांगल्या प्रकारचे काही मुलांना चांगल्या नोकरी लागून जातात, काही मुलांना ती चांगली नोकरी देखील मिळत नाही. मग ती नोकरी जर चांगली नाही मिळाली तर घरच्यांकडून प्रेशराईज केलं जातं की तुला नोकरी नाही मिळाली, तुला मुलगी कोण देणार. बरीच एनी चान्स काही मुलांची लग्न याच्यात होऊन जातात, काही मुलांना नोकऱ्या लागतात, चांगले मुले स्थळं मिळतात आणि लग्न होऊन जातात. पण लग्नानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या वाढायला सुरू होतात. त्याच्यामध्ये मुलं असतात, आई वडील असतात, बायको देखील असते त्याच्यामध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी जर दोन कमवत असतात तर दोघांवरती एक कमवत असेल तर एकावरती येते, आणि मग त्याच्यामध्ये कुठंतरी त्या स्वतः त्या मुलाच्या इच्छा, अपेक्षा, जी काही स्वप्न असतात ती थोडीशी मागं जातात. म्हणजे जे एक मनापासून पैसे खर्च करण्याची जी वृत्ती असते ती तिथं कमी यायला चालू होते. जर पैसा जर मनमोकळा भरपूर असेल तर मग या गोष्टींना तिथं काही प्राधान्य नाही आहेत. पण जर काही ठिकाणी आज बघायला गेलं, म्हणजे आज जर बघायला काही ठिकाणी तर पगार देखील खूप कमी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये अशा गोष्टी जबाबदारीचं जे ओझ असतं ते खूप जास्त वाटायला चालू होतं, आणि त्याच्यामुळंच त्यांच्याकडं नैराश्य, डिप्रेशन, जे काही स्ट्रेस आहेत या गोष्टी आजच्या जगामध्ये खूप यायला चालू होतात. एक पुरुषांची मानसिक स्थिती ह्याच्यावरची देखील खूप सारे पॉडकास्ट आहेत, खूप सारे डॉक्टर्स लोक याच्यावर सध्या बोलायला चालू झालेले आहेत. तर ह्या गोष्टी बाहेर पडत नाहीत. त्याचं कारण हे आहे की पुरुषांचं कोणी ऐकून घेतलं जात नाही. पुढच्या गोष्टी ऐकून घेण्यासाठी डेफिनेटली त्यांचे सल्लागार असतात, काही मित्र असतात, काही कलिग्स असतात. मग तिथं ते लोक थोडंफार मोकळं होण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याच्यात देखील त्यांचा माझा उडवला गेला, तिथून देखील कोणी ऐकलं नाही गेलं तर मग त्या गोष्टी त्यांच्या आतमध्ये साठत राहतात. आतमध्ये ज्या गोष्टी साठत राहतात त्या एक दिवस वेगळ्या अँगलने बाहेर पडतात, आणि त्याच्यात ते खूप वाईट दशा झालेली असते त्या गोष्टींची. तर त्याच्या पलीकडे जर त्यांना कोणी ऐकून घेणारं नसेल तर ते खूप सारे स्वतःचे दुःख आतमध्ये साठवून ठेवतात, आणि ज्या दिवशी ती दुःख बाहेर पडतात ती खूप त्रासदायक असतात. जनरली असं म्हटलं जातं की मुलं कधी रडत नसतात, पण डेफिनेटली मित्रांनो तुम्ही कधी त्याला एकट्याला बघा,
तर मी असं सांगेल की रडणं ही एक पद्धत आहे. म्हणजे तुमचे सुख असेल, दुःख असेल त्या गोष्टी तुम्ही एक्सप्रेस करण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघंही त्या गोष्टी करत असतात. फक्त त्याच्या मागच्या भावना खूप समजणं गरजेचं आहे. जर पुरुष रडत नाहीत, ह्याच्यापेक्षा पुरुष कुणाला रडवत नाहीत, ही जर पद्धत आपल्या फॅमिलीमध्ये आपण रुजवायला चालू केली, तर कदाचित त्याचा इम्पॅक्ट खूप चांगल्या पद्धतीने पडू शकतो. सो पुरुषांनी रडायचं नसतं, रडत नाहीत, ह्या गोष्टी काळानुरूप कमी व्हायला पाहिजेत आणि त्याच्यामुळंच तुम्हाला पुढे जाऊन इम्पॅक्ट दिसेल. आज आपण बघतोच की समाजामध्ये जनरली असं झालं आहे, स्टेटमेंट झालेलं आहे की म्हणजे फेमिनिझम चालू झालेले आहे. पुरुषांना आधी पूर्वीच्या काळी पुरुषप्रधान संस्कृती होती, त्यालाही काही कारणं होती. आज आपण त्या पुरुषप्रधान खूप पुढं आलेलो आहे. खूप सारे पुरुषांच्या या प्रधान संस्कृती चेंज होत चाललेले आहेत आणि स्त्रियांना देखील सन्मानाचं स्थान मिळत आहे. परंतु आजही काही ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय केला जातो. काही त्या लॉसचा गैरफायदा घेतला जातो आणि त्याच्या गैरफायद्यामुळं पुरुषांना खूप मानसिक आणि फायनान्शियल खूप त्रास सहन करावा लागतो. या गोष्टींवरती आपण कुठे चर्चा करतो का? नाही. पुरुषार्थ म्हणजे प्रत्येक वेळी स्त्रीला त्रास देणं असंही नक्कीच नसतं. पुरुष आणि स्त्री जर तसं बघायला गेलं तर शारीरिक, मानसिकरित्या वेगवेगळ्या असतात, परंतु त्यांच्या भावना ह्या दोघांमध्ये देखील त्याच सुखाची भावना दोघांमध्ये असते. काही त्यांचं रूप कमी जास्त असू शकतं. सुख असो, दुःख असो, प्रेम असो, तिरस्कार असो, प्रत्येक भावना दोघांमध्ये आहे. त्याचे इम्पॅक्ट जे ते स्वतःवरती आणि समाजावरती देण्याची पद्धत दोघांमध्ये वेगळी आहे, पण दोघांना देखील त्या भावना असतात. ओरडतात, अधिकार गाजवतात, म्हणजे सर्वांना असं दिसतं की पुरुष खूप मनमानी करतात. पण पुरुषांच्या या गोष्टीच्या मागे त्यांच्यासाठी एक फॅमिलीप्रती एक सुरक्षिततेची आणि एक काळजीची भावना असते. ही कधी कुणी बघितली का? घरातल्या त्याच्या आणि इतर लोकांसाठी त्यांनी जी सुरक्षिततेची जी भावना असते, तो समाजामध्ये जे काही धडक देत असतो, तर त्याच्याबद्दल तो कधी घरामध्ये येऊन चर्चा करणार नाही, कारण ते करूच शकत नाही. कारण पुरुषाला कधीही दाखवणं जमत नाही, ते फक्त करून दाखवतो. त्या लग्नामध्ये हाचगडी कधी आनंदाने हसऱ्या चेहऱ्याने फिरताना बघितलाय का तुम्ही? नक्कीच नाही म्हणणार, कारण हाचगडी आतून खूप ओसंडून रडताना मी पाहिलेलं आहे. हेच रूपांतर याच काळजीचं स्वरूप पुढं नवऱ्यारूपी पुरुषाने घेतलेलं असतं. याच नवऱ्यारूपी पुरुषाला काही कारण असतं, जर पुढं तुटायची वेळ आली किंवा कोणत्याही पुरुषाला पुढं जर तुटून गेला तर त्याला जोडण्यासाठी खूप कठीण जाते. म्हणजे हाच जर पुरुष पुढे जाऊन तुटला तर त्याला जोडणं खूप कठीण जातं आणि तेच कठीण जोडण्यासाठी त्याला साथ लागते, ती म्हणजे बायको, आई, बहीण या सर्वांची. नवरा, मुलगा, वडील, जावई, सासू, सासरे, दीर, भाऊजी, कितीतरी रूप आहेत असे पुरुषाची. हे असंही आपल्या आजूबाजूला असणारी सर्रास रूप आपण बघत असतो. परंतु सरासरी प्रत्येक रूप हे वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या घेत असतात. त्या जबाबदाऱ्यातून तो जात असतो. काही त्याच्यामध्ये पारंगत असतात, काही त्याच्यामध्ये थोडेसे कमी वाटतात. त्यावेळेस लगेच आपल्याकडे म्हटलं जातं की काय मुलगा आहे, काय येत नाही यांना, यांच्याच्याने काय होत नाही, याला काही जमत नाही, याला काही जमणार नाही. कधी थोडा विश्वास ठेवून बघितलाय का की खरंच जमेल का नाही जमेल? का नाही बघायचं? तोही एक व्यक्ती आहे, तोही एक पुरुष आहे, तोही एक माणूस आहे. त्याच्याकडनी काही चुका होऊ शकतात, पण नाही. आपल्याला क्रिटिसिझम आणि प्रत्येकाला आपण आपली स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर देणं आणि त्याला ब्लेम करणं हे आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने जातं. आई आणि बहीण याच्यानंतर या हळव्या आणि नैराश्यपूर्ण मनाला सांभाळण्यासाठी येते ती म्हणजे अर्धांगिनी बायको. बायकोकडे ही आपसुकच शक्ती असते. निसर्गाने ही एक अद्भुत शक्ती बायकोला दिली असते. हळवं मन व्यवस्थित करण्याची एक ताकद तिला दिलेली असते. याच्यामध्ये अहंकार या आड यायला नको. शेवट्याकडे जाताना मी एक सांगू शकतो, पुरुषांना माहीत नसते मधली पायरी. ते एकतर असतात किंवा नसतात. थँक्यू सो मच.